नवी मुंबईतील खारघर सेक्टर 34B परिसरातील तुलिप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये लिफ्टमध्ये अडकलेल्या 4 तरुणांची खारघर अग्निशमन दलाने थरारक आणि सुरक्षित सुटका केली। वीज पुरवठा खंडित झाल्याने लिफ्ट 4थ्या मजल्यावर अडकली होती। सुमारे 1.5 तास 4ही जण लिफ्टमध्ये अडकून पडले होते। खारघरमधील तुलिप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लिफ्ट 4थ्या मजल्यावर बंद पडली। यामध्ये 2 मुली आणि 2 मुले असे एकूण 4 तरुण अडकले होते। या सर्वांचे वय अंदाजे 20 ते 21 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन केंद्र खारघर येथील अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। जवानांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बचाव कार्य सुरू केले। अग्निशमन दलाने त्यांच्या विशेष रेस्क्यू उपकरणांमधील कटवणी आणि स्प्रेडरच्या सहाय्याने लिफ्टचा दरवाजा उघडला। अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने लिफ्टमध्ये अडकलेल्या 4ही तरुणांची सुरक्षित सुटका करण्यात आली। सुटका झाल्यानंतर संबंधित तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार ते सुमारे 1 ते 1.5 तास लिफ्टमध्ये अडकून पडले होते। सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला।